विठुरायाच्या हरिनामानं मालवण तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कट्टा बाजारपेठ येथे वसलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह सोहळा सुरू आहे। विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे व पांडुरंगाच्या हरिनामानं कट्टा गाव जणू पांडुरंगाचे प्रति पंढरपूर बनले आहे। महाराष्ट्रातील पंढरपूर नंतर सर्वात मोठं पांडुरंगाचं मंदिर म्हणून मालवण कट्टा गावातील विठ्ठल रखुमाई लक्ष्मीनारायण मंदिराची ओळख आहे। या मंदिरात दर्शनाला येताच भाविक मंत्रमुग्ध होऊन जातात। कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पांडुरंगाच्या मंदिरात पहाटेच्या सुश्राव्य काकड आरतीला सुरुवात झाली। कट्टावासियांची पहाट पांडुरंगाच्या दर्शनानं व काकड आरतीच्या सुमधुर सुरांनी होते। पुरोहितांच्या हस्ते पांडुरंगाला स्नान घालून विधिवत भक्तिभावे पूजा करून सुंदर फुलांनी व तुळशी माळांनी पांडुरंगाला सजवलं जातं। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील मंदिरात हरिनाम सप्ताहाची सुरुवात पारंपरिक पद्धतीनं करण्यात आली। या निमित्तानं प्रतिवर्षी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात। यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित भजनी बुवांसाठी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। दररोज सायंकाळी महाआरती करण्यात येते, त्यानंतर भजन स्पर्धेला सुरुवात होते। आकर्षक देखाव्यासह वाजत गाजत भव्य दिंडी सोहळा साजरा केला जातो। यामध्ये अनेक हुबेहूब कला सादर केल्या जातात। हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी बाजारपेठेतील दुतर्फा लोकांची गर्दी दिसून येते। सध्या परतीच्या पावसाचा जोर वाढला असतानाही भर पावसातून या दिंडी सोहळ्याला सुरुवात होते। सोहळ्याच्या निमित्तानं मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तसेच दिवाळी सणाच्या निमित्तानं संपूर्ण बाजारपेठेत आकर्षक विद्युत रोषणाई व आकाश कंदील लावून बाजारपेठेचं रूप सजवण्यात आलंय। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात देवाचा लग्न सोहळा पार पाडला जातो। यावेळी देखील अनेक भक्तगण देवाच्या लग्न सोहळ्यासाठी हजर असतात। या सर्व कार्यक्रमामुळे कट्टा गाव आपली धार्मिक परंपरा जपण्याचं काम करतोय।